तुम्ही आतापर्यंत शरद पवारांचं राजकारण खूप जवळून बघितलेत, त्यांच्या अनेकदा मुलाखती केल्यात, त्यांची बॉडी लँग्वेज काय असते हे बऱ्यापैकी माहिती, म्हणजे खरं तर शरद पवार कोणाला कळू देत नाही. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की जे घडवायचं होतं, जे खरं तर शरद पवारांच्या काही गोष्टी हातात नव्हत्या, पण जे घडवायचं होतं की पवारांचा पक्ष हा पवारांकडेच राहिला पाहिजे, आता हा म्हणजे जेव्हा अजित पवार वारले त्याच दिवशी त्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या की पक्ष कोणाकडे जाणार, उपमुख्यमंत्री कोण होणार, अशा वेळी आयडियल कोण होत्या, जसं अनुजा म्हणाले की सुनेत्रा पवार. तर या सगळ्या घडामोडीमध्ये की हा पक्ष पटेलांच्या हातात जाऊ नये, हा पक्ष तटकरेंच्या हातात जाऊ नये, अशा पद्धतीने गोष्टी घडू नयेत यासाठी पवारांनी काही बॅक म्हणजे पडद्यामागे काही अशा गोष्टी केल्या असतील की सुनेत्रा पवारांचंच नाव अपसूक पुढे आलं असेल. कारण की तुम्ही राज ठाकरेंचं ट्विट बघितलं तर त्याचं टायमिंग एकदम अचूक होतं. खरं तर तो काही पवारांचा पक्ष म्हणजे तो राज ठाकरेंचा त्या पक्षाशी काही संबंध नाहीये. पटेल पण बोलले. हां, मग अशा वेळी ते टायमिंग आणि सुनेत्रा पवारांना मग उपमुख्यमंत्री केलं जाणं याच्या मागे काहीतरी एक वेगळं राजकारण असू शकतं. सगळ्यात एकतर मी गोष्ट क्लिअर करतो की किती अनेक वेळेला पवारांचा इंटरव्ह्यू केला असेल, सगळं असेल वगैरे, पण पवारांची बॉडी लँग्वेज ओळखणे फार कठीण आहे आणि इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे की त्यांच्या म्हणजे शिंदे पण त्यातच आपल्याला बघायला लागतील की अजिबातच कळणार नाही की त्यांच्या मनात. याच्यावरती खूप चांगलं भाषण केलं कोणी? निलेश लंकेंनी ते भाषण की ज्यांना पवार कळले त्याचा कार्यक्रम झाला असं ते खूप भाषण. मी जयंत पाटलांना हा प्रश्न विचारला होता की तुम्हाला कसं काय कळतं पवारांच्या मनात काय चाललंय. प्रतिभा पवारांनाच फक्त मला असं वाटतं त्यांच्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी कळत असाव्यात, अदरवाईज पवारांना रीड करणं हे अत्यंत डिफिकल्ट आहे. एवढं मात्र मी नक्कीच सांगू शकतो की मला असं वाटतं, अर्थात म्हणजे मी क्लेम नाही करता येणार या बाबतीमध्ये, कारण क्लेम करणं चुकीचं आहे, पण आपण एक साधारणतः बघून एक सांगू शकतो आत्तापर्यंतच्या ह्याच्यातनं की पवारांनी या गोष्टीमध्ये अत्यंत स्विफ्टली मूव्ह केलं असतं. ज्या क्षणी त्यांना कळलं असतं की देर इज अ स्कोप की आपल्याकडे पक्षाची सूत्र येऊ शकतात, NCP SP कडे येऊ शकतात, त्यांनी अत्यंत स्विफ्टली मूव्ह केलं असतं. पवारांनीच या संदर्भामध्ये एक फार इंटरेस्टिंग किस्सा सांगितला होता अनेक वर्षांपूर्वी की आणि तो किस्सा खरं तर यशवंतराव चव्हाणांशी तुलना केलेला किस्सा होता तो, की ते राष्ट्रपतींना भेटायला गेले होते आणि त्यावेळेस 78 मध्ये मला वाटतं, आणि ज्यावेळेस ते भेटायला गेले होते त्यावेळेस राष्ट्रपती मला वाटतं त्यावेळेस निजलिंगप्पा राष्ट्रपती होते आणि त्यावेळेस त्यांना सांगत होते जुन्या गोष्टी निघालेल्या असताना की लालबहादूर शास्त्री गेल्यानंतर अशी चर्चा सुरू होती की पंतप्रधान कोणाला करायचं, आणि त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं नाव अग्रेसर होतं. तर त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी असं सांगितलं की ठीक आहे, कारण मोरारजी देसाईंना नको होते म्हणून यशवंतराव चव्हाणांचं नाव पुढे होतं. तर चव्हाण म्हणाले की नाही, जवाहरलाल नेहरूंची मुलगी आहे इंदिरा गांधी, त्यांना मला जाऊन भेटायला लागेल, त्यांच्याशी मला एकदा कन्सल्ट करायला लागेल, त्यांचा पाठिंबा घ्यायला लागेल, त्याच्यानंतरच मी त्याबद्दल जाऊन सांगू शकतो. पवारांचं असं म्हणणं होतं की त्यांचे समर्थक म्हणजे स्वतः शरद पवार त्या समर्थकांपैकी एक होते, त्यांनी त्यांना पदोपदी सांगायचा प्रयत्न केला की असं करू नका, इंदिरा गांधी त्या गोष्टीला कधीच तयार होणार नाही. आणि यशवंतराव तिकडे गेले आणि इंदिरा गांधींनी सांगितलं की नाही मलाच त्याच्यामध्ये हे आहे. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा तो मार्ग बंद झाला आणि त्या लढाईमध्ये इंदिरा गांधी जिंकल्या आणि त्या पंतप्रधान झाल्या होत्या. या उलट त्याच्यावेळेस निजलिंगप्पा त्यांना असं म्हणाले की त्यांच्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही मात्र ताबडतोब शपथ घेऊन टाकली असते, असं त्यांना त्यावेळेस म्हणाले होते. आणि हा पवारांनी सांगितलेला किस्सा आहे. सो राजकारणामध्ये स्विफ्ट जी मूव्ह असते ना या बाबतीमध्ये, त्या बाबतीमध्ये ते अत्यंत क्लिअर असतात. ही गोष्ट त्याचा अर्थ त्यांना दुःख झालं नाही किंवा हे झालं नाही, वाईट वाटलं नाही असं रिडिंग मी करणार नाही, कारण शेवटी समोर वावरणारा व्यक्ती आणि आतमध्ये त्याच्या जे चाललंय या दोन गोष्टी वेगळ्या असतात. राजकारणी सुद्धा माणसं असतात आणि या पद्धतीचं दुःख हे वेगवेगळ्या वेळेस बाहेर येत असतं. असं नाही की ते 10 दिवसात संपतं, 3 दिवसात संपतं, 4. ही समाजाने घालून दिलेली एक लाईन आहे की 13 दिवसानंतर दुःख संपलं पाहिजे वगैरे, त्याला काही अर्थ नाही. पण राजकारणामध्ये पवार किती स्विफ्टली मूव्ह करू शकतात याची पूर्ण कल्पना आहे. दादा गेल्यानंतर पक्षाची सूत्र आपल्याकडे येऊ शकतात याची साधारणतः कल्पना त्यांना असेल मला वाटतं, आणि त्या चर्चांमधनं सुद्धा ती अजितदादांची पण गरज कुठेतरी त्यांच्या लक्षात आली असावी. नाहीतर आत्ताच्या परिस्थितीमध्ये अजित पवार विलिनीकरणाच्या चर्चा करायला का गेले असते, कारण सत्तेमध्ये ते ऑलरेडी आहेत. NCP SPचे केंद्रामध्ये असं काही गरज नाही की जर NCP SPचे 8 खासदार नसतील तर सरकार पडेल, असं पण काही नाही आहे. त्यामुळे त्यांना काही ॲडिशनल त्याच्यात पॉईंट मिळणार नाही आहेत. कुठेतरी दादांची पण गरज त्याच्यामध्ये दिसतीये. दादांबरोबर गेलेले सहकारी त्यांना राजकीयदृष्ट्या पुरेसे वाटत नाही आहेत. त्यांना सुद्धा जयंत पाटील, रोहित पवार आणि या लोकांची गरज दिसते, शरद पवारांची हे त्यांनाही कुठेतरी लक्षात आलं असावं, आणि त्याच्यामुळेच कदाचित ते त्याचा फायदा घेऊन स्विफ्टली मूव्ह करतील का या बाबतीमध्ये.
अशी कुठेतरी कल्पना असावी. तिसरी महत्वाची गोष्ट की ज्याचा मगाशी तू सांगत होतास ना की कुटुंबाची बैठक बोलवण्यात आलेली होती, ही गोष्ट खरी आहे की अशी चर्चा सुरू होती की कुटुंबाने आधी एकत्र बसावं. आपण सुद्धा त्या दिवशी चर्चेमध्ये बोलत होतो ती गोष्ट. तर कुटुंबाने एकत्र बसावं वगैरे वगैरे. तर त्या परिस्थितीमध्ये कुटुंबाचा किती दबाव सुनेत्रा पवारांनी घेतला असता, कारण दादांवरती तो दबाव यायचा. सुनेत्रा पवारांनी किंवा पार्थ पवारांनी तो दबाव घेतला असता का याची आत्ता आपल्याला कल्पना नाही करता येत, कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी असते. आणि पवार कुटुंबामध्ये अनेक फॅक्टर्स काम करत असतात. आणि 2019 मध्ये दादांच्या बंडानंतर ते अनेक फॅक्टर समोर आलेले होते. ते राहत होते श्रीनिवास पवारांच्या घरी, मीटिंग नंतर झाली प्रफुल्ल पटेलांकडे त्यांच्या जुन्या घरी. त्यांच्यासाठी फोन केला होता प्रतिभा पवारांनी अजित पवारांना की अरे काय करतोय अजित वगैरे जे काय असेल ते. तर अशा अनेक गोष्टी मागून घडत असतात. अनेक त्यांचे भाऊ, एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स यांनी त्यांना फोन केले होते. सो ते एक वेगळं हे गोष्टी सुरू असतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी झाल्या तर जेव्हा तुम्ही चर्चेसाठी टेबलवर बसाल तेव्हा तुमच्याकडे नेताच नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. ही पण कुठेतरी शेवटी अजित पवारांबरोबर जे लोक गेले शरद पवारांना सोडून, त्यांनी सुद्धा आयुष्यात रिस्क घेतलीच आहे ना कुठेतरी. शरद पवारांना सोडणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. पवार अनेकांचा गेम कसा करू शकतात हे आत्तापर्यंत अनेकांनी बघितलेलं आहे. निवडणुकीचे निकाल वेगळे लागले ही गोष्ट वेगळी, पण त्यांनी सुद्धा रिस्क घेतलीच होती ना कुठेतरी. वर्षोवर्षीचे त्यांचे सहकारी होते. उद्या जर पवार बरोबर आपण आत्ताच गेलो तर आपल्याकडे काहीच नाही, ते आपल्याला संपवू शकतात. ह्याची साधारण कल्पना त्यांनाही असावी ना. ते पण त्यांच्या पद्धतीने राजकारण करत होते. कसं आहे की दुसरा मूव्ह करण्याच्या आधी तुम्हाला मूव्ह करावं लागतं राजकारणामध्ये बऱ्याचदा. तसं जर तुम्ही नाही केलं तेव्हा इथे सत्यामध्ये तो एक डायलॉग असतो, ज्यावेळेस त्या गुरुनारायणला तो मारून टाकतो सत्यामध्ये सत्या, आणि मग त्या भाऊ झावळे जो काय त्यांचा मेन माणूस असतो त्याचा तो वकील त्याला समजावायला येतो. त्याच्या वेळेस तो सत्य त्याला काय सांगतो की आज हीच चर्चा तू त्याच्याबरोबर करत असतास जर मी हे केलं नसतं तर. राजकारणात साधारणतः तसं असतं. म्हणजे ते खूप एक्स्ट्रीम उदाहरण झालं, पण साधारणतः तशीच परिस्थिती असते. त्याच्यामुळे ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये त्या मुवमेंट्समध्ये त्यांनी थोडंसं हुशारी दाखवली. आता जेव्हा टेबलवर बसतील त्यावेळेस मेन पोझिशन्स ब्लॉक झालेले असतील की उपमुख्यमंत्रीपद आता रिकामं नाही आहे, अध्यक्षपद आता रिकामं नाही आहे, ही गोष्ट ब्लॉक झालेली असेल. त्याच्यानंतर पुढच्या चर्चा होऊ शकतात किंवा 29च्या वेळेस जर ती गरज भासली तर त्यावेळेस ती चर्चा होऊ शकते. बीजेपीकडे बघण्याचा सुनेत्रा पवारांचा आणि पार्थ पवारांचा दृष्टिकोन काय हेही आपल्याला अजून माहीत नाही आहे. दादांचा दृष्टिकोन काय आहे हे साधारणतः महापालिका निवडणुकांनंतर दिसायला लागलं होतं हळूहळू. त्यांना पण रियालिटीची जाणीव व्हायला लागली होती, पण तरीसुद्धा त्यांनी योग्य डिस्टन्सवरती ते होते. ते चिराग पासवान झाले नव्हते कुठल्याही पद्धतीने. तीच गोष्ट सुनेत्रा पवारांची असेल का हे आत्ता नाही सांगताय, किंवा तीच गोष्ट त्यांच्या इतर सहकाऱ्यांची असेल का हे आत्ता नाही सांगताय. सो अजून बरंच राजकारण व्हायचं आहे त्याच्यामध्ये. सध्या तरी पवारांची पोझिशन ही वीक साईडला आहे हे आपण नक्कीच सांगू शकतो. आणि ते सुनेत्रा पवारांच्या फास्ट मुवमेंटमुळे ती वीक पोझिशनला गेली एवढं मात्र आपण त्याच्यामध्ये बघू शकतो.